टीचर महादेव कदम सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती। आज आपण या ठिकाणी नवीन मुलींची बॅच आहे, हे 60 मुलींची बॅच आहे। ह्या नवीन मुलींना गोळ्याची पकड, गोळ्याची एक्झिट, गोळा कसा टाकायचा, फॉल कसं होतं, ह्या गोष्टीची आपण माहिती सांगणार आहे आज। मुलींनो लक्ष द्या, ज्यावेळेस आपण आत एंट्री मारतो गोळा घेऊन, ज्यावेळेस गोळा आत घेऊन जातो त्यावेळेस गोळा असा खाली टाकायचा नाही, असा टाकला तर फॉल होतो गोळा। तर त्यामुळे गोळा हा डाव्या हात ठेवायचा। तुम्ही ज्यावेळेस स्टेप घेता तेव्हा डाव्या हातात ठेवायचा, डाव्या हात ठेवल्यानंतर स्टेप घ्यायची, रिलॅक्स घ्यायचं, गोळ्याची पकड रिलॅक्स टाकायचा, गोळा गडबड करायची नाही गोळा टाकताना, आलं लक्षात। बाकी गोळा टाकल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस गोळा पकड घेऊन टाकता, पोझिशन घेता, गोळ्याचा थ्रो करता, त्यावेळेस तुम्ही गडबड करून लगेच बाहेर हिथून निघता, तर हिथून निघायचं नाही, काय आलं लक्षात। बाहेर निघताना पूर्ण पिचेमूड करून निघा किंवा हे असं रिवर्स निघा तरी चालतंय, काय प्रॉब्लेम नाही। दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही गोळा थ्रो करत असाल त्यावेळेस गोळा जर चुकून जर हे जेव्हा पाय आला तर काय होणार, फॉल होणार, आलं लक्षात। तर हिथं टच झालं तर फॉल होत नाही, त्याची फक्त लक्षात ठेवायचे की वर नाही पाय गेला पाहिजे, असा टच नाही, असा थोडा धक्का लागला तर चालू शकतो, आलं लक्षात। पुढं गोळा टाकल्यानंतर पुढं जायचं नाही, आलं लक्षात। आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, गोळ्याची पकड। ज्यावेळेस आपण गोळा पुढे सारा जरा थोडं पुढे या, ज्यावेळेस आपण ह्या आपल्या बोटांची सुरुवात आहे, गोळा असा हा बोटाच्या जिथून बोटाची सुरुवात होते तिथं गोळा ठेवायचा आणि दोन्ही पकड धरायची, बोटाची सगळी पकड धरायची, करगळी थोडी आतल्या बाजूला दाबायची आणि शोल्डरवर गोळा रिलॅक्स ठेवायचा, आलं। कसं ठेवलाय, रिलॅक्स ठेवलाय, पूर्ण रिलॅक्स ठेवायचं शोल्डरवर, अजिबात उचलायचं नाही, फक्त हात ठेवायचा गोळ्यावर आणि हे टाईट कानाच्या लेवलला ठेवायचा गोळा एकदम, आलं लक्षात। पोझिशन घेताना प्रॉपर तुम्ही ज्याची त्याची टेप वेगळे, ज्याची त्याची स्टेप वेगळे, मी तुम्हाला दाखवतो। ज्यावेळेस तुम्ही झुकून हा मागे जर झुकून टाकचाल त्यावेळेस पूर्ण खाली कसं व्हायचं, पूर्ण डाऊन, पूर्ण स्पीड घ्यायचं हाताला, आलं लक्षात। पूर्ण स्पीड घेऊन अगोदर काय उचलायचं, पाय उचलायचं, ही स्पीड घेतलं, पाय उचलल्यानंतर हात घ्यायचा मागं, हात मागं घेतला की हात आपोआप पुढे जातो आणि थ्रो करताना पण कसा करायचा, पुढे काढायचा आणि तोंड फक्त फिरवायचं बाजूला, आलं लक्षात। पूर्ण झटका द्यायचा। आता तुम्हाला गोळा न घेता दाखवतो कसं दाखायचं, लक्ष द्या। प्रॉपर हात टाईट, पोझिशन हे स्पीडमध्ये, आलं लक्षात, स्पीड, आलं लक्षात। करून दाखव चाल नवीन मुली, ठीक आहे। या पुढे हे गोळा आण रे, दाखव करून, तुम्हाला चुका सांगतो तुमच्या काय होते ती। ये पुढे, हा ये पुढे चल, हा गोळा घेऊन ये तू, कसं येणार, कसं मारणार एक्झिट, एंट्री कशी करणार, हां हां टाक गोळा बघू, हां आता शाबास। आता हिने काय केलं, हिच्या चुका सांगतो काय केलं ती, ही काय निघली सर बाजूला, फक्त एवढीच पोझिशन घेतली तिने, कशी घेतली, एवढ्या पोझिशनने गोळा जाईल का आपला, नाही जाणार, कुठं जायला पाहिजे, प्रॉपर पूर्ण झुकाय पाहिजे। हे ज्यावेळेस शरीराला गती येईल पूर्ण त्यावेळेस तुमचा पुढे थ्रो जाणार आहे फास्ट, म्हणजे तुम्हाला रनअप घ्यावा लागेल। आणि हात करताना तू शॉर्ट केला, असा शॉर्ट केला, असं नाही चालत, तुम्ही फुल प्रेशरने हात बाहेर काढायचा, आलं लक्षात। काय होतं त्यामुळं, हे अंतर किती मीटरचं आहे, किती 6, तुमचा हात किती बाहेर निघतो माहिती आहे तुम्हाला, अर्धा मीटर। प्रॉपर तुम्ही ज्यावेळेस थ्रो करचाल त्यावेळेस किती हात निघतो बाहेर, गोळा किती टाकायचा आहे, 5.5 मीटर। त्यामुळे जेवढी ताकद आहे फुल प्रेशरने स्टेप घेऊन खालनं उसळी घेऊन हे पूर्ण चेसवर उचलायची, पूर्ण झटका देऊन गोळा फेकायचा, आलं लक्षात। ही चूक करायची नाही, हात मागं शॉर्ट घ्यायचा नाही, फुल प्रेशरने पुढे सोडायचा। हां कोण दाखवतंय करून, हां ये चल चल ज्योती, हे गेर गोळा, जसं सांगितलं सेम तसं टाकायचं, प्रॉपर एकदम टाईट, थोडं माग सर पुढे, हां प्रॉपर घ्यायचं, हात पूर्ण बाहेर जायचा, झटका द्यायचा, खालनं उसळी मारायची, नाही जात। किती दिवस झाले येऊन तुला, हां 2 महिने झालं। मग नवीन मुली तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही शिका, आधी शिका कसं, मी कसं काय पद्धतीने सांगितलं होतं, खाली झुका पूर्ण, तुला झुकायचं नाही, हाशी स्टँडिंग स्टेप आहे, मग हे उचल ना, ह्याला तर गती द्यावं लागेल, ह्याला गती दिल्यानंतर फुल प्रेशरने तुम्ही पुढे जाणार आहे, लक्षात घ्या। एकदम हे करायचं नाही,
लुचुबुचट शरीर ठेवायचं नाही, टाईट. हां टाकून दाखव एक. चल ए दुसरा गोळा आण रे पोरे. हे गोळा आण इकडं. टाक. जसं सांगितलं तसं टाईट धरायचा. कुपूरवर प्रेशर, शोल्डरवर झुक खाली. ठीक आहे. चला अजून कोण दाखवते. हां दाखव. हां टाक तू दाखव. हां टाक रे. हे गोळा घेऊन ये रे इकडे पोरे. हां हां आता ही जी चूक सांग तू काय केलं हिने. कसा गोळा टाकला. इकडे दे गोळा. इथं ठेवाले. ह्याने काय टेकला सर मागं. फक्त हिथं एवढं तिने असं केलं. असा गोळा एवढ्या स्पीडने जाईल का गोळा. किती स्पीड पाहिजे. तू ठीक आहे स्टँडिंग टाक पण कसं स्पीड पाहिजे. कसं पाहिजे. फुल प्रेशर हे आणि मग झटका द्यायचा आहे हात फिरवून. आलं लक्षात. हां घे तू. सर 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 माग. आता तुझी चूक सांगतो. तू काय केलं आता. वरच्या वर ठेवला. शोल्डरवर ठेवला का गोळा. नाही शोल्डरवर गोळा ठेवायचा पूर्ण प्रॉपर. दे रे गोळा इकडं. ही गोळ्याची पकड धरली. कुठं ठेवला गोळा. इथं शोल्डरवर. चेस्ट टाईट एकदम. धर परत पकड. खाली ठेव गोळा. शोल्डरवर ठेव पूर्ण. ठेव शोल्डरवर. पूर्ण हात वर उचलायचा. हां फुल प्रेशरने टाकायचा. वर उचल. हां कानाच्या पुढे घ्यायचा. हां घे. जो खाली गती दे शरीराला. हां काय फरक पडला थोडा. हां पडला ना फरक. परत घे. हां प्रेशरने झुक ना जरा खाली. गती दे ना शरीराला जोरात. परत कोण टाकतंय. तू टाक संध्या. हां थांब 2 मिनिट. नवीन पुरीने टाकू दे. हा सर. हे माग सर बर. हां घे. जसं सांगितलं तसा धरायचा. नवीन पुरी लक्ष द्या नीट. नवीन पुरी शिकणं गरजेचं आहे. कसं शिकायचं कसं टाकते ते आपण काय सुधारणा केली पाहिजे हे बघा महत्वाचं. टाईट एकदम. हां शाबास. 8 दिवस झालं. हिचा गोळा किती गेला आता. किती मार्काचा गेला. 12 मार्काचा गेला. हिला किती दिवस लागतील आउट ऑफ जायला गोळा. 15 दिवस. आपल्या इथं किती दिवसात गोळा आउट ऑफ जातोय मग. किती दिवसात टोटल. 15 दिवसात. 15 दिवसात आपण मुलींची तयारी करून घेतोय. त्यांना टेक्निक सांगतोय कसं कुठल्या पद्धतीने टाकायचा कसा टाकायचा. बारकाईने फक्त लक्ष द्या. ज्यावेळेस तुमची ताकदीची गरज असते त्यावेळेस टेक्निक पण थोडंसं वापरायचं. थोडंसं टेक्निक थोडीशी ताकद दोन्हीचं मिलाप करून आपण गोळा फेकू शकतो जाऊ शकतो. म्हणजे एक साधारणतः महिना ते 1.5 महिन्यात आपण इथं मुलींना आउट ऑफ गोळा करून देतो. 100% 100% देतो. तुला खात्री वाटते त्याची. 100% तुला वाटतंय जाईल 1.5 महिन्यानं गोळा माझा आउट ऑफ जाईल असं वाटतंय. नक्की शाबास. एक नंबर. हा घे. चल टाका दुसरं कोण टाकतंय. हां टाक. तर वर्कआउट पण तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या अंगात जेवढी ताकद आहे त्याच्या निम्म तरी वर्कआउटची गरज आहे. लक्षात घ्या. तुम्ही ताकदीच्या जेव्हा गोळा कोणाचाही जात नाही थोडं टेक्निकचाच वापर करावा लागतो. शोल्डरमध्ये पॉवरच आणावं लागते त्याला तरच गोळा जागतो. थाईजमध्ये पॉवर पाहिजे. तुमच्या थाईजमध्ये पॉवर असली तर तुम्ही रनअप घेऊन फुल प्रेशरने पुढं जाचाल. नसल पॉवर तर आता लट पडणार. आता ह्या मुलीने गोळा टाकला काय झालं तिचं तोल गेला तिचा. मग ती कशात पॉवर नाही तिच्या. थाईजमध्ये पॉवर नाही तर थाईजमध्ये पण पॉवर लागते. शोल्डरमध्ये पॉवर लागते. आलं लक्षात. तर त्याच्यासाठी वर्कआउट सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस आपण हँड वर्कआउट हँड बॅलन्स घेतो त्यावेळेस प्रॉपर ज्यावेळेस फिंगरवर घेतो त्यावेळेस बऱ्याचशा मुली चुकारपणा करतात. तर प्रॉपर फिंगरवर घ्यायचं. ह्या फिंगरवर घेतल्यामुळे काय होती गोळ्याची ही जी पकड आहे ही पकड फिट राहते. म्हणजे गोळा इकडं तिकडं बिलकुल जात नाही. एका लेनमध्ये पुढं गोळा जातो. तर हे फिंगरचं झालं. ज्यावेळेस आपण हँड वर्कआउट करतो हँड बॅलन्स करतो त्यावेळेस हे शोल्डर हे पोटरीचा भाग मसल्स खंडा ह्याच्यामध्ये टाईटपणा येतो. ह्याच्यामध्ये टाईटपणा आल्यामुळे काय होतं पॉवर वाढते खांद्यातली शोल्डरमध्ये. पुशअपनी सपाट्या मारा. पुशअप मारा. ज्यावेळेस हातावर वेट करतो 1000 1500 काउंटिंग करा. सिंगल बारला लटकायचं काउंट करायचं 200 300 पर्यंत काउंट करायचं. त्याने काय होतं पॉवर वाढते हातातली शोल्डरमधली पॉवर. ही शोल्डरमध्ये पॉवर वाढत असताना तुम्ही आपल्या स्वतःच्या डाएटवर पण लक्ष द्या. तुम्ही जर काहीच खाल्लं नाही तर ते वर्कआउटचा किंवा त्या ताकदीचा बी ताकद पण राहत नाही. वर्कआउटचा पण उपयोग होत नाही. डाएटवर महत्त्व द्यायचं. डाएट खाल्ला चांगला तर तुमच्या अंगात पॉवर राहील. पॉवर राहिली तर तुमचा गोळा
जास्त जाईल. म्हणजे फक्त अंगातल्या ताकदीने न जाता एखादी लुकडी मुलगी असली तर त्याचा गोळा जातो. का असतं तर त्याच्याकडे टेक्निक असतं. आलं लक्षात. नुसत्या ताकदीचा उपयोग करायचा नाही, टेक्निक पण थोडं वापरायचं. आपला जीव थोडासा शाबूत ठेवायचा. पूर्ण सगळ्या गोष्टी ताकदीव करायच्या नाहीत, थोडंफार टेक्निक करायचं. रनिंगचं पण सेम तसंच आहे. तुम्ही टेक्निकने पळाला तरच कुठंतरी फरक पडतो. तुम्ही नुसतं ताकदीव उपयोग आहे का त्याचा पळून? तुम्हाला स्टेपिंग कसं पळायचं तर ते रनिंगचे एक टेक्निक असतं पळायचं. बाबा दम पण लागला नाही पाहिजे, पाय पण थकलं नाही पाहिजे. पळताना पुढं का झुकायचं तर पूर्ण 70% भाग हा पुढं झुकलेला असतो. त्यामुळे पाऊल आपोआपच उचललं जातं. म्हणजे ही टेक्निक झालं. पाय उचलताना किती उचलायचा, किती वर उचलायचा का सरळ ओढायचा खाली, ह्याचं एक टेक्निक असतं. तर टेक्निक तुम्ही बारकाईनं तुम्ही विचारत जा. प्रत्येक शिक्षकाला तुम्ही विचारायचं, बाबा सर माझ्याकडून काय चुकतंय का, माझ्या पाण्यावर थोडं लक्ष द्या. माझा गोळा टाकत असताना माझी कुठं चुकती का, पोच चुकते का, निघण्याचं स्टेपिंग चुकतंय का, स्टेप कशी होते बसती माझी, ह्या गोष्टी विचारायच्या. विचारत राहायचं. तुम्ही जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत कोण सांगत नाही. लक्षात घ्या. आलं लक्षात तुमच्या सगळ्यांच्या? हां, विचारायचं इथनं पुढं. नवीन मुली लक्षात ठेवा. नवीन मुली, तुम्हाला जर गोळा 1.5 महिने 2 महिन्यात जर आउट ऑफ करायचा असेल ना, प्रत्येक गोष्ट विचारा. आम्ही पण सांगत असतो, पण तुम्ही पण विचारायचं की तुम्हाला पण भरती व्हायचं असतं. लक्षात आलं? हां, काय कोणाची अडचण बाकी? ओके, ठीक.